नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 चा जो 25% सिलेबस कमी झालेला आहे तो समजून घेणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील आठवणीने सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तुमच्या गणित 2 च्या पुस्तकामध्ये हायलाइटरने किंवा पेन्सिलने मार्किंग करून घ्या। त्यामुळे काय होईल, इन फ्यूचर जर तुम्हाला कॅन्सल झालेला सिलेबस वाचायचा असेल, रीड करायचा असेल तर तुम्ही व्यवस्थित रीड करू शकता। तर कॅन्सल करण्यासाठी आपण डायरेक्टली जाऊयात पेज नंबर 5 वर। इथे सराव संच 1.1 सुरू होतोय। यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मधील जे उपप्रश्न आहेत 6, 7 आणि 8 हे तिन्ही उपप्रश्न तुम्ही कॅन्सल करायचे आहेत। ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 त्यातील उपप्रश्न 5 आणि 6 कॅन्सल करायचा आहे। प्रश्न क्रमांक 3 मध्ये 4, 5, 6 हे तिन्ही कॅन्सल करायचे आहेत आणि प्रश्न क्रमांक 5 हा पूर्ण कॅन्सल करा। त्यानंतर पेज नंबर 8 वर जाऊयात, पेज नंबर 8। इथे प्रश्न क्रमांक 6 मधील उपप्रश्न 3 हा तुम्हाला कॅन्सल करायचा आहे। त्यानंतर पान नंबर 11 वर जाऊयात। पेज नंबर 11 वर संकीर्ण प्रश्न संग्रह 1 सुरू होत आहे। त्यामधील प्रश्न क्रमांक 2 उपप्रश्न 3 आणि 4 हे दोन्ही उपप्रश्न कॅन्सल करायचे आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मधील उपप्रश्न 5 आणि 6 हे देखील दोन्ही कॅन्सल करायचे आहेत। त्यानंतर पेज नंबर 12 वर जाऊयात। इथे प्रश्न क्रमांक 6 कॅन्सल करायचा आहे आणि प्रश्न क्रमांक 10 हा देखील कॅन्सल करायचा आहे। त्यानंतर डायरेक्टली आपण जाऊयात पेज नंबर 17 वर, 17। तर इथे सराव संच 2.1 सुरू होत आहे। ह्यामधील प्रश्न क्रमांक 3 कॅन्सल करायचा आहे। ओके, त्यानंतर आपण पेज नंबर 18 वर म्हणजे नेक्स्ट पेजवर जाऊयात। तर नेक्स्ट पेजवर आपला 5वा प्रश्न आहे तो देखील कॅन्सल करायचा आहे। हे झाल्यानंतर आपण पेज नंबर 21 वर जाऊयात। इथे हे जे उपप्रमेय आहे हे कॅन्सल करायचं आहे। आता हे झाल्यानंतर आपण जाऊयात पेज नंबर 25 वर। पेज नंबर 25 वर आल्यानंतर इथे आहे सर्वात वर आहे विचार करूया, तर हे तुम्ही कॅन्सल करा। आता पेज नंबर 26 वर जाऊयात। इथे सोडवलेलं उदाहरण आहे, त्याच्या दोन्ही ज्या रीत आहेत त्या दोन्ही रीत कॅन्सल करायच्या आहेत, म्हणजे हे पूर्ण पेज कॅन्सल होईल। त्यानंतर पेज नंबर 27 इथे हे जे सोडवलेलं उदाहरण आहे उदाहरण 4 हे देखील कॅन्सल करायचं आहे। त्यानंतर पेज नंबर 28 वर जाऊयात। इथे प्रश्न क्रमांक 9 कॅन्सल करा। त्यानंतर पेज नंबर 33 वर आल्यानंतर इथे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास हा कॅन्सल करायचा आहे आणि त्याचाच काही भाग पुढील पेजवर आलेला आहे तो देखील कॅन्सल करायचा आहे। त्याच्याच खाली विचार करूया देखील आहे ते देखील कॅन्सल करायचं आहे। तर हे झालं पेज नंबर 34 वर। आता इतकं झाल्यानंतर आपण डायरेक्टली जायचं आहे पेज नंबर 48। तर आपण डायरेक्टली पेज नंबर 48 वर जाऊयात। इथे मध्ये काहीही कॅन्सल नाही आहे। ओके, पेज नंबर 48 वर आल्यानंतर इथे आहे जरा आठवूया, हे पूर्ण पेज आहे ते आपण कॅन्सल करायचं आहे। तर हे पेज कॅन्सल झाल्यानंतर आपण पेज नंबर 53 वर जाऊयात, 53 पेजवर। इथे सराव संच 4.1 सुरू होतोय। ह्यामधील जो चौथा प्रश्न आहे तो आपण कॅन्सल करायचा आहे। त्यानंतर पेज नंबर 56 वर जाऊयात। पेज नंबर 56 इथे संकीर्ण प्रश्न संग्रह 4 सुरू होतोय आणि त्यातील हा जो तिसरा प्रश्न आहे हा तिसरा प्रश्न कॅन्सल करायचा आहे। त्यानंतर जाऊयात पेज नंबर 59 इथे ही जी चौकटीमध्ये कृती आहे सांगितली आहे ती कृती कॅन्सल करायची आहे। यानंतर आपण पेज नंबर 62 वर जाऊयात, पान नंबर 62। इथे सुरू होते सराव संच 5.1। यामधील 7वा प्रश्न आपण कॅन्सल करायचा आहे। तर हे झालं पेज नंबर 62 वर। आपण आता पुढे जाऊयात पेज नंबर 67 इथे सुरू होते सराव संच 5.1। यातील प्रश्न क्रमांक 3 कॅन्सल करायचा आहे आणि प्रश्न क्रमांक 5 हा देखील कॅन्सल करायचा आहे। त्यानंतर पेज नंबर 68 वर जाऊयात। इथे आहे पुढील प्रमेयाच्या सिद्धता तुम्ही लिहा। तर हे जे आपल्याला लिहायला सांगितलेले आहे ह्या तिन्ही पॉइंट्स आपण कॅन्सल करायचे आहेत।
तर हे झालं पेज नंबर 68 वर. हे झाल्यानंतर आपण डायरेक्टली जाऊयात पेज नंबर 75, पान नंबर 75. इथे आल्यानंतर सुरुवातीलाच कृती दिलेली आहे ती कॅन्सल करायची आहे आणि त्याच्या खाली अधिक माहितीसाठी असा एक बॉक्स आहे तो देखील कॅन्सल करायचा आहे. हे 75 वर झाल्यानंतर नेक्स्ट पेजवर आपला नेक्स्ट चॅप्टर सुरू होतं आहे वर्तुळ. ह्यामध्ये 79 वर जाऊयात. 79 वर सराव संच 6.1 सुरू होतं आहे. ह्यामधील जो 6वा प्रश्न आहे सिद्ध करा हा कॅन्सल करायचा आहे. त्यानंतर पेज नंबर 80 वर काहीही कॅन्सल नाही. पेज नंबर 81 वर जर तुम्ही याल तर इथे सुरुवातीलाच एक प्रमेय दिलेला आहे ते पूर्ण तुम्ही कॅन्सल करायचं आहे. त्यानंतर पेज नंबर 82 सराव संच 6.2 त्यातील प्रश्न क्रमांक 3 कॅन्सल करायचा आहे. आता हे झाल्यानंतर आपण पेज नंबर 87 वर जाऊयात. पेज नंबर 87 इथे प्रश्न क्रमांक 2 हा कॅन्सल करायचा आहे. त्यानंतर पेज नंबर 92 वर जाऊया. पेज नंबर 92 वर आल्यानंतर इथे कृती दिलेली आहे, ही कृती कॅन्सल करायची आहे. त्यानंतर पेज नंबर 94 इथे चला चर्चा करूया असा टॉपिक आहे, तो टॉपिक कॅन्सल करा. त्यानंतर पेज नंबर 95 इथे देखील पुन्हा चला चर्चा करूया आहे, हे देखील कॅन्सल करा. आता हे झाल्यानंतर आपण डायरेक्टली जायचं आहे पेज नंबर 106, पेज नंबर 106. तर 106 वर आल्यानंतर इथे अधिक माहितीसाठी असा एक बॉक्स आहे, हा बॉक्स कॅन्सल करायचा आहे. हा बॉक्स कॅन्सल केल्यानंतर आपण जाऊयात पेज नंबर 112, 112. इथे जो प्रश्न क्रमांक 1 आहे त्यामध्ये एक टेबल दिलं आहे. ह्या टेबलचा कॉलम नंबर 5, कॉलम नंबर 8, कॉलम नंबर 9 अँड कॉलम नंबर 10 हा इतका भाग कॅन्सल करायचा आहे. तर इथे हे प्रकरण कंप्लीट होतं आहे. आता पुढे पेज नंबर 114 वर नवीन प्रकरण सुरू होतं आहे, पृष्ठफळ व घनफळ. हे पूर्ण प्रकरण जे आहे ते कॅन्सल केलेलं आहे. तर आपण पूर्ण प्रकरणाला इथे खुणा करून घेऊयात. तर बघा मी डायरेक्टली खुणा करून घेतो आहे, पण इथे खुणा करताना बघा मी कुठेही टेक्स्टवर खुणा करत नाही. म्हणजे काय, तर आपल्याला नंतर जरी हे रीड करायचं असलं तरी हे आपण व्यवस्थित रीड करता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही हायलायटर किंवा पेन्सिलचा वापर करा. तुम्ही पेन किंवा स्केच पेन जर वापरला आणि नंतर जर तुम्हाला वाचायचं असेल तर रीड करणं थोडंसं ते कठीण जातं. तर ही जी PDF फाईल मी एडिट करत आहे, ही PDF फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही व्हिजिट करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ही एडिट केलेली PDF फाईल अपलोड करेन. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने हा गणित भाग 2चा कॅन्सल झालेला सिलेबस आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयाचा कॅन्सल झालेला सिलेबस समजून घेऊया. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.